ग्राम एक नाम नंदी जासी। राजा, याच काश्मीर नगरामध्ये नंदी नावाचं एक गाव होतं आणि या नंदी गावामध्ये कुठलाही राजा राज्य करत नव्हता, तर तिथे एक सम्राज्ञी राज्य करत होती. कोण होती ती? काश्मीरात ग्राम एक नाम नंदी जासी, नाम नंदी जासी. नाम नंदी जासी वास करया स्थानी करीची मोही मानवासी. वास करया स्थानी करीची मोही मानवासी. काश्मीरात ग्राम एक नाम महानंदातीच वारयोषिकाती. नाम महानंदातीच वारयोषिकाती. स्वामिनी त्यास्थानी तीच वर्णवेन कानी. स्वामिनी त्यास्थानी तीच वर्णवेन कानी. काश्मीरात ग्राम काय करत होती? नृत्य गीत ते अपूर्व मयूर कोकिलाची. नृत्य गीत ते अपूर्व मयूर कोकिलाची. कुक्कुट मरकटही पाळी साधिनी जतयेसी. कुक्कुट मरकटही पाळी साधिनी जतयेसी. काश्मीरात ग्राम एक नाम नंदी जासी. नाम नंदी जासी. नाम नंदी जासी. राजा, या काश्मीर नगरीमध्ये नंदी नावाचं एक गाव होतं आणि तिथे एक सम्राज्ञी राज्य करत होती. तिचं नाव आहे महानंदा. महानंदा अतिशय श्रीमंत असणारी ही महानंदा उत्तम तऱ्हेनं राज्य करत होती. इतकंच नाही तर हिनं शिवभक्त असल्या कारणानं आपल्या नृत्यशाळेतच भगवान शंकरांचं मंदिर स्थापन केलं. हिच्याकडे धनधान्याने भरलेली कोठार होती. हिच्याकडे असलेले अश्व गज गाई गुर ही सोन्यानं मढवलेली होती. इतकी श्रीमंत. बर या नंदी गावातले जे ग्रामस्थ होते त्यांच्यावर कुठल्याही दास्यत्वाचा भाव दिसत नव्हता. इतके सगळे समाधानी राहणारे होते. आणि शिवचरित्रकार वर्णन करतात, शिवलीलामृतकार 11व्या अध्यायात वर्णन करतात या महानंदेचं वैशिष्ट्य काय. वर्णन केलं. वेश्या असून पतिव्रता नेविला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वशनसे. तिचा लौकिक असा होता की वेश्या असून सुद्धा ती पतिव्रता होती. याचं कारण जो नेमून दिलेला पुरुष सामोरा आला असेल ना त्याच्याशी ती कायम पतिव्रतेप्रमाणे वागली. आणि याही पलीकडे जाऊन कर्मधर्मानं जो व्यवसाय प्राप्त झाला तो करत असताना ही रोज पहाटे नदीवर स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान करून गळ्यात रुद्राक्षाच्या माळा धारण करून भस्म लेपन करून आपल्या शिवागारात शिव मंदिरात येत होती आणि भगवान शंकरांची रोज नित्य नेमानं शुचिर्भूत होऊन पूजा करत होती. रोज पहाटेचा तिचा हाच नेम आणि रोज ही भगवान शंकरांची पूजा करत. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय
भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय बोला नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय महावीरहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय नमः शिवाय हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय रोज भगवंताला आळवावं. बाकी कशाचा नेम चुकला तरी चालेल, पण रोज पहाटे शुचिरभूत होऊन भगवान शंकरांची पूजा कधीच चुकली नाही. हिनं आपल्या शिवागारात शिव मंदिरामध्ये तिचे सगळ्यात आवडते असे 2 प्राणी पाळले होते, कुक्कुट आणि मरकट. या दोघांच्या गळ्यात, पायामध्ये, हातामध्ये सोन्याचे घुंगरू तिनं लावले होते. भगवंताची अर्चना रूप पूजा करून झाल्यानंतर गायनातून पूजा करत होती आणि नृत्यातूनही पूजा करत होती. नृत्य गीत ते अपूर्व मयूर कोकिलाई अतिशय सुंदर दिसणारी. हे 2 प्राणी हिचा सहवास मिळाल्यामुळे हे सुद्धा जे आपल्याला नाचता येतं ते तिच्या सोबत ताल धरत होते. आणि एक दिवस या महानंदेकडे अनेक याचक येत होते. सगळ्या गावाला याची सवय होती, कारण आपल्या सम्राज्ञीकडे येणारा याचक, आपल्या सम्राज्ञीकडे येणारा सौदागर. एक दिवस असं झालं, सकाळ झाली, रविराज चंडामुष वर येतात त्याप्रमाणे पूर्वेकडून सोन्याचा रथ 7 अश्वांनी युक्त असा दौडत 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 या नंदी गावामध्ये प्रवेश करतो. मात्र या नंदी गावातले सगळे ग्रामस्थ त्या रथाला बघून, त्या रथावर आरूढ असणाऱ्या सौदागराला बघून आपोआप त्या रथाच्या मागून चालत लागतात. चालू लागतात. चालता चालता अर्थातच तो रथ या महानंदेच्या शिवागारापुढे थांबला. दासी धावत धावत गेल्या. महानंदेला सांगतात, अगं महानंदे, पूजा थांबव, पूजा सोड. आजपर्यंत इतका सुंदर सौदागर तुझ्याकडे कधीच आला नाही. बघ तरी एकदा त्याला, बघ तरी. कधीही कोणालाही सामोरी न जाणारी महानंदा त्या गवाक्षातून, खिडकीतून त्या सौदागराला बघते. आणि सौदागराला बघता क्षणी ती कधी त्या जागेवरनं त्या रथाच्या पुढे येऊन उभी राहते तिचंही तिला कळत नाही. आणि काय करते, आपला हात रथावर आरूढ असणाऱ्या त्या सौदागराला देते. त्या सौदागराचा, त्या याचकाचा हात हातात घेते आणि त्याला घेऊन आपल्या शिवागारात जाते. शिवागारात, शिवमंदिरात जे सुवर्णाने युक्त असं सिंहासन तयार केलेलं असतं, त्या सिंहासनावर त्या सौदागराला बसवते आणि आपण त्याच्या पायाशी बसते आणि त्या सौदागराला न्याहाळते. काय होतं माहितीये, आजच्या भाषेत अगदी सोपं सांगायचं तर असं एकमेकांना बघून काय वाटतं, कुछ कुछ. पण ते आताचं काव्य नाही, पूर्वीचं काव्य आहे. काय झालं महानंदेच्या मनात, पाहुनिया एकमेका हृदय वीणा बाजूला गे. असं प्रेमात पडल्यानंतर काय काय वाद्य वाजायला लागतात ना मनात, डोक्यात.
बुवांनी केली आहेत. काय म्हणतात, पाहुनिया कोलट बुवांची पद्धत. एकमेका हृदय वीणा बाजूला गे, पाहुनिया एकमेका हृदय वीणा बाजूला गे. रूप त्यांचे खचित हे कारुणी, नाद कोते रूप त्यांचे खचित हे का करिमनी तो नाद कोते. पाहुनिया रूपत्या सौदागराचे, रूपत्या सौदागराचे, रूपत्या सौदागराचे. करिमनी तो नाद कोते, करिमनी तो नाद कोते. पाहुनी अबला उठोनी होई पुढती स्वागतारे. पाहुनी अबला उठोनी होई पुढती स्वागतारे. पाहुनिया एकमेका हृदय वीणा बाजूला गे, हृदय वीणा बाजूला गे, हृदय वीणा बाजूला गे. आपण त्याच्या पायाशी बसले. संपावं वाटत नव्हतं ना गाणं, हा? हा? म्हणून तरुणांनी पण कीर्तनाला यायचं असतं. हृदय वीणा बाजूला दडदड दडदड होतो ना. ती पायाशी बसलीये, त्याचं रूप निहाळतीये, खरंच विचार करतीये की याआधी असा सौदागर माझ्याकडे कधीच आला नाही. याच्या मुखावर असलेलं तेज काहीतरी वेगळंच सांगून जातंय. आणि त्याला निहाळत असताना त्याच्या हातामधलं कंकण बघितलं. क्षणभर महानंदेला वाटलं माझ्याकडं असलेली सगळी संपत्ती या कंकणापुढं फिकी पडेल. त्या सौदागरानं सुद्धा तिच्या मनातला तो भाव जाणला. हात हातातच होता हो घेतलेला, हात सोडला नव्हता. आपल्या हातातलं कंकण तिच्या हातात सरकवलं आणि तो सौदागर सांगतो, अगं महानंदे, अशी लाखो कंकणं तुझ्यावर ओवाळून टाकावीत इतकं तुझं सौंदर्य आहे, इतकं तुझं सौंदर्य आहे. महानंदे, तू काही दिवस इथं वास करणार, इथं राहणार आहे. माझी एक गोष्ट जपून ठेवशील का? हो, कुठली? असं म्हणून सौदागर अत्यंत जीवाभावाची, त्याला जवळची असणारी एक वस्तू या महानंदेच्या हाती देतो. काय येते? दिव्यलिंग सौदागर धावी, दिव्यलिंग सौदागर धावी, दिव्यलिंग सौदागर धावी. प्राणाहुती जपुनी म्हणे ठेवी. महानंदे, मला प्राणापेक्षा प्रिय असणार हे शिवलिंग, स्फटिकयुक्त असणार, तिच्या हातात ते शिवलिंग बघितलं आणि महानंदेला इतका आनंद झाला म्हणून सांगू. कारण याच्या आधी येणारे सौदागर जे कोणी याचक होते ते भगवंताचे भक्त नव्हते. ते फक्त विषय घेऊन, विषय वासना घेऊन आलेले होते. पण आज आलेला हा सौदागर माझ्यासारखा शिवाचा भक्त आहे, भगवान शंकरांची पूजा करणार आहे. प्राणाहुती जपुनी म्हणे ठेवी, भक्त धबधबा होता काही वाचणार समजे. भक्त धबधबा होता काही वाचणार समजे. महानंदे, एक गोष्ट लक्षात ठेव, याला जर काही झालं ना तर मी अगदी काष्ठ भक्षण करीन. जपून ठेवशील ना? हृदयाशी धडपड. इतकं आनंद झाला तिला. ती म्हणाली, याच शिवाघरात, याच शिवमंदिरात माझ्या शिवपिंडीच्या शेजारीच हे ठेवी. माझ्या पूजनात रोज याचीही पूजा केली. आणि महानंदेने नृत्य न्यास सुरू केला. आणि एक दिवस रात्रीच्या वेळी शयनगृहामध्ये दोघं असताना
या परी बोलून शयन करीत ते या परी बोलून शयन करीत ते आग आग वा शब्द या परी बोलून शयन करीत ते आग आग वा शब्द सौदागर उठलाच कुणिया सौदागर उठलाच कुणिया सौदागर उठलाच कुणिया वारयोषिका सरका मानव खूप आग लागली भूक लागली उठली पटकन सावरलं स्वतःला आणि आपल्या शरीराचं लक्षात आलं आहेत ना 5 मिनिटं लक्षात आलं आग लागली कुठं आग लागली मानंदा क्षणभर स्तब्ध झाली शिवागाराला आग लागली आपल्या शिवमंदिराला आग लागली आणि सगळे ग्रामस्थ ती आग विझवण्याचा प्रयत्न करतायत महानंदा धावत गेली आणि धावत जाता क्षणी तिचं पहिलं त्या शिवागारात असणाऱ्या कुक्कुट आणि मरकट या दोघांची सुटका केली मुख्य प्राणी आग लागलेली दिसतीये जीवाच्या आकांतानं त्यांच्या परीनं ओरडत होते महानंदाने त्या दोघांना मजबूत केलं त्याच शिवागारात उभी राहिली आणि बघतीये सगळं काही जोडून भस्मसात झाले आणि कानावर शब्द बोलले महानंदे मी दिलेलं आत्मने वर्षभर जपून ठेवलेस ना नाहीतर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन असं कानावर शब्द येतात म्हणेपर्यंत तो सौदागर समोर उभा राहिला आणि ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय त्या सौदागरानं पण या महानंदेचा लौकिक कसा होता आयुष्य असून पतिव्रता ती रडायला लागली एवढंच ते शिवलिंग माझ्याच्यानं जपता आलं नाही आणि माझ्यामुळं आज यांना अग्निकाष्ठ भक्षण करायला लागलं अग्नीला सामोरं जावं लागलं आपलं जीवन संपवावं लागलं काय करावं डोळ्यातनं आसू येत आहेत पण डोळ्यातनं आसू येत असताना तिला क्षणभर मनात आनंद वाटला का वाटला याचं कारण पतीची सेवा करत असताना आता पती गेलाय म्हटल्यानंतर आपल्याला सती जाण्याची संधी मिळाली आणि म्हणून या संधीचं सोनं करायचं तिने ठरवलं आणि भगवान शंकरांना ती प्रार्थना करते त्या आगीसमोर उभी राहिली तोपर्यंत आपल्याकडे असलेली धनधान्याची पोकळ जे म्हणून सोनं नाणं हिरे माणिक मोती ते सगळं सगळ्यांना देऊन टाकलं आणि सांगितलं मी आता सगळ्यांना निरोप देते त्या आगीसमोर जिथं या सौदागरानं आपला देह अग्नीला समर्पित केला तिथंच महानंद उभी राहिले शुभ्र वस्त्र परिधान केले गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या केश सांभार पूर्ण मोकळा सोडलाय आणि महानंदा त्या भगवंताला तिच्या असणाऱ्या भगवान शंकरांना साकडं घातली सदा शिवा जय सदा शिवा सदा शिवा जय सदा शिवा सदा शिवा जय सदा शिवा पार्वतीश महादेवा पार्वतीश महादेवा सदा शिवा जय सदा शिवा भगवान शंकरा शिवा महादेवा माझं एकच मागणं आहे कर्म
एकच मागणी आहे, पुरी करणार ना? या कायेचे भस्म होती, कारण हा देह आता सती जाणार. याच अग्नीमध्ये मी माझा देह समर्पित करणार, पण माझ्या देहाची ही रात तू सेवन करावी एवढी एकच तुझ्या भक्ताची अपेक्षा आहे. आणि असं म्हणून ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय या महानंदेनं आपला देह आगीमध्ये झोकून दिला. मात्र काय झालं? काय झालं? सूर्यबिंब निघे उदयाचे, तैसा प्रकटला कपाळमूळ, दशभुज कंचानन चंद्रमौळी, संकटी लागे भक्ता दे. नमः पार्वती पते, नमः पार्वती पते, नमः पार्वती पते. तिनं देह आगीत घातला, मात्र भगवान शंकरांनी तो अलगद उचलला. अगं महाराणी गेली का पुढे? काय करतेस? अगं तू सम्राज्ञी ना? सम्राज्ञीला असं पाऊल उचलावं? छे छे छे. भगवान शंकरांना वाटलं, हात जोडले. भगवंता, नाही, हा देह पतिव्रतेच्या नियमाप्रमाणे सती देणंच योग्य आहे. अगं नाही नाही भगवंत, असं काय करतेस महानंदे? असं काय करतेस? एक लक्षात घे, तुझ्याकडे आलेला सौदागर दुसरा तिसरा कोणी नसून आणि भगवान शंकरांनी त्या सौदागराचं रूप घेतलं. आणि महानंदेनं सौदागराच्या न्यायानं त्याप्रमाणे भगवान शंकरांना मिठी मारली. भगवंत सांगतात, महानंदे मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो ग. तुझ्या भक्तीची परीक्षा बघण्यासाठी मी या सौदागराचं रूप घेऊन आलो. महानंदे, काय हवं तुला? काय हवं? महानंदा ही भगवंताची अशी भक्त होती जी संत पदाला प्राप्त झाली. याचं कारण तिनं केवळ स्वतःचा उद्धार न करता तिनं काय मागितलं? अवघे नगर उद्धरून दे. तिनं सगळ्या नंदीग्रामाचा उद्धार व्हावा अशी मागणी केली. आणि हे ऐकता क्षणी वदता शंकर तोषले पारवी, तत्काळ विमान प्रकट होये, कैलासी जाई महानंदा. नमः पार्वती पते. महानंदेनं मागच्या क्षणी तिथे विमान प्रकट झालं आणि महानंदेसह सगळं नंदीग्राम कुक्कुट मरकटायचं. कैलासी भगवान शंकरांच्या सेवेत राहू लागले. राजा पराशर मुनी भद्रसेन राजाला सांगतायत, फ्लॅशबॅक संपला. आता राजा सांगतायत, राजाला सांगतायत, राजा त्या महानंदेच्या सेवेमध्ये निमग्न असणाऱ्या त्या संतांचा सहवास लावलेले कुक्कुट आणि मरकट दुसरे तिसरे कोणी नसून तुझ्या राज्यात राजपुत्र म्हणून जन्माला आलेले सुधर्म आणि तारक आहेत. ज्याला भगवंताच्या भक्तीनं मनुष्याचा देह प्राप्त झाला, त्या देहाचं ते कल्याण निश्चितच करतील. याचं कारण शिवाचा भक्त असणारे हे दोघ जण राज्याचा कारभार उत्तम सुरळीत पार पडतील. अशी ही महानंदेची कथा शिवलीला 11व्या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळते. काय केलं महानंदेनं? जो देह प्राप्त झाला त्या देहाचा विनियोग कर्म धर्म संयोगानं जो म्हणून काही प्राप्त झाला त्याला कुठंही न जुमानता तिनं केवळ आणि केवळ सावधपणे तिनं नाम घेतलं. आता काश्मीरात
मग सगळे परत या परत या. बसल्या होत्या आजी, त्यांना म्हटलं काश्मीरला जायचं, खूप उठपटून घेतलं. हो, खूप थंडी वाजायला लागली, गेल्या त्या. आता येतील वर करून